आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो तुम्ही कधी आलात आणि हे काय निघालात पण? अहो तुम्ही यायच्या आधी मला फोन करायचा ना. मॅडम मॅडम काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? कुणी काय बोललं का तुम्हाला? सांगा ना, कुणी काय बोललं का? तुम्ही एक काम करा, तुम्ही घरात चला, आपण आतमध्ये जाऊन बोलूयात. घरात नको. घरात नको का? घरात मणी आहे आणि मी आताच त्याच्यावर रागवून आलेले, 4 शब्द सुनावून आलेले आणि तोही रागावलेलाच असणार ना. मग लगेच समोरासमोर आलं तर शब्दांनी शब्द वाढेल आणि नाही नको. तुम्ही मणी सरांना रागवलात पण का? काय झालं? हा ग, अविश्वास दाखवला त्यांनी तुझ्यावर. असं कसं बोलू शकतो तू? मी नाही हे ऐकून घेणार ना. स्वानंदी, माझा तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे आणि हा तुझ्यावर अविश्वास दाखवतो. मॅडम खरं तर यात मणी सरांची काही चूक नाहीये. मी ना त्यांना न सांगता घराबाहेर गेले होते आणि कुठे गेले होते, काय करत होते ह्यातलं काहीच सांगितलं नाही. मग त्यांचा माझ्यावर अविश्वास दाखवणं साहजिक आहे ना. म्हणून अविश्वास दाखवायचा नाही? चिडू शकतो, रागवू शकतो, विचारू शकतो, पण अविश्वास दाखवायचा? इतक्या वर्षापासून तुम्ही ओळखताय ना एकमेकांना आणि असा संशय घ्यायचा. त्यांनी संशय घेतल्याला मला नाही आवडला. बस. म्हणे असा मुलगा नव्हता, प्रेमळ होता, समंजस होता. हे सगळं अचानक काय झालंय? त्याला डोकं फिरलंय का त्याचं? मॅडम तुम्ही चिडू नका ना, तुम्ही घरात चला ना, आपण बोलूयात. मी बोलते ना त्यांच्याशी. नाही, मी या घरात पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही. हो नाही, अजिबात मला इन्सिस्ट करू नकोस. या घरातले सगळे पुरुष सारखेच, बायकांना कमी लेखणारे, कधी त्यांचा मान सन्मान करूच शकत नाही. तुला मला भेटावंसं वाटलं ना तर हॉस्टेलला ये. मॅडम मी या घरात परत येणार नाही. स्वतःची काळजी. मॅडम अहो मॅडम ऐका ना. मॅडम हे सगळं माझ्यामुळे होते. मॅडम आणि मनी सरांमध्ये गैरसमज पण माझ्यामुळेच झाला. मॅडम माझं काही ऐकून घ्यायला तयार नाही आणि मनी सर तर ऐकून घेणारच नाही. मला काही करून त्या सावित्री मावशींना भेटायला हवं, त्यांच्याकडनं सत्य जाणून घ्यायला हवं. आजी, तुम्हाला साडी नेसवणार होतीस ना? बघ मी साडी आणली आहे. अरे आलीस का तू चिमणे? तुला अशी साडी नेसवते ना की तू खरी खुरी गौर दिसली पाहिजेस. हा, आणि तुम्ही नैवेद्य न्यायला आलात का? हा हा घ्या, तयारच आहे. पण तुम्ही एक काम करा, हा नैवेद्य घ्या आणि व्हा पुढे. मी जरा हिला साडी नेसवते आणि लगेच येते. अहो विचार कसला करताय? हा घ्या नैवेद्य आणि पोचवा तिकडे मांडवात. मी म्हंटल ना तुम्हाला, मी येते, खरंच येते. अहो मला तिला साडी नेसवायची आहे म्हणून सांगते. घ्या घ्या, ये बाळा, तुला साडी नेसवते. हा, अजून फोन कसा आला नाही? काही गोंधळ तर घातला नाही त्यांनी? मलाच करावा लागेल फोन. हॅलो, अरे काय झोपा काढताय का तुम्ही? हा, काम झालं की नाही? अरे त्या कमळाला यमाच्या चरणी वाहिलं की नाही? साहेब इथे गणपतीचा प्रोग्राम आहे, त्यामुळे आज काय म्हातारीचा गेम होऊ शकत नाही. उद्या नक्की करतो तिचा गेम. अरे होऊ शकणार नाही म्हणजे? त्यासाठी तुम्हाला पैसे दिलेत का? काही झालं तरी सुद्धा उद्या पहाटेच्या आत तिचा गेम झालाच पाहिजे, कळलं का? ती जिवंत राहिली ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. स्वानंदीला कसं बसं मी घरात थांबवून ठेवलेलं आहे. अरे त्यातच करायचं असतं, गर्दीतच तर गेम करायचा असतो ना. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर गेम केला नाहीत ना तर तुमच्या नावाची सुपारी देईन मी. हा, काहीही करून उद्या पहाटेपर्यंत त्या कमळाचा गेम झालाच पाहिजे, कळलं का? हो साहेब.
आज कसंही करून तिचा गेम करावाच लागणार, नाही तर आमचं काही खरं नाही. स्वानंदी, कुठे बाहेर निघालीस का? म्हणजे काही महत्वाचं काम आहे का? नाही, महत्वाचं तसं काम नाही. देवळात जात होते, देवाचं दर्शन घ्यायला. म्हटलं बाळासाठी प्रार्थना करूयात. नाही, बरोबर आहे ते, पण काय ना की माझं जरा डोकं दुखतंय. मला एक स्ट्रॉंग कॉफी करून देशील का? काय घरात कोणी नाहीये आणि तू छान करतेस, करशील का माझ्यासाठी? कॉफी आत्ताच हवी आहे? डोकं खूप दुखतंय ना. बरं, मी करते. जोवर कमळाचा खेळ खल्लास होत नाही तोवर ह्या स्वानंदीला घरातच अडकवून ठेवावी लागेल. तोवर हिनं बाहेर जाणं धोकादायक ठरेल. साहेब, तुमची कॉफी. येते मी. स्वानंदी, मला तुझी मदत हवी होती. म्हणजे करशील ना? कसली मदत साहेब? स्वानंदी, तू माझी स्टडी रूम बघितली आहेसच. तिथे बरीचशी पुस्तकं आहेत जी मिक्स झाली आहेत. म्हणजे बरेच दिवस माझ्या मनात होतं की ती व्यवस्थित लावून ठेवावी, पण मी एकटा किती करणार ना. नाही, मला माहिती आहे की तुला बाहेर जायची घाई आहे, पण प्लीज मदत करशील का मला तू? स्वानंदी, इतर कुठलं महत्वाचं काम आहे का? नाही, मी करते अरेंज. म्हणी द्या, मी करते. नाही, त्याची काही गरज नाही, मी करतो. म्हणी सर, अहो मी करते तुम्हाला मदत. मी करतोय. बराच उशीर झालाय, तुम्ही झोपा. वॉर्डन मॅडम आल्या होत्या ना, मगाशी भेटल्या मला. तुमचं काही बोलणं झालं का? काय झालं? अगं, अविश्वास दाखवला तरी तुझ्यावर. असं कसं बोलू शकतो तू? तुम्हाला हवं ते करा, मला माझ्या मार्गाने चालू द्या. म्हणी सरांमध्ये आणि माझ्यात दुरावा वाढतोय. म्हणी सर माझ्यावर लय चिडले. त्यांचा गैरसमज होतोय आणि तो मी दूर करू शकत नाहीये. त्याने आमच्या नात्यावर तर परिणाम नाही ना होणार. काही झालं तरी मी म्हणी सरांना नाही गमावू शकत. म्हणी सरांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला तर काय करू मी? हे सगळं संपायला हवं. मला म्हणी सरांना सगळं सांगायचंय, पण सावित्री मावशीकडून सत्य कळल्यावरच. तोपर्यंत मी वचनात बांधलेली आहे आणि ह्यावर एकच उपाय आहे, म्हणजे सावित्री मावशींना लवकरात लवकर गाठवून त्यांच्याकडनं सत्य माहीत करून घेणे. आज कामाच्या गडबडीत जातच नाही आलं मला, पण म्हणी सरांचा गैरसमज वाढायच्या आत मला सत्य जाणून घ्यायलाच हवं. म्हणजे मी म्हणी सरांना सगळं सांगून टाकेन आणि हा ताण, आमच्यातला दुरावा संपेल. सॉरी म्हणी सर, मला खरंच माफ करा. प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा.
वॉचमॅन. आता ह्यावेळी जर याने मला घरातनं बाहेर पडताना पाहिलं ना तर याला नक्कीच माझ्यावर संशय येईल आणि हा सरपोतदार साहेबांना जाऊन सांगेल की मी यावेळी घरातनं बाहेर पडले. काय करू काय करू काय करू. आपण जावं तर लागेलच. काही करून मला इथनं बाहेर पडायलाच पाहिजे. कोण आहे रे? स्वानंदी असं थांबून चालणार नाही. आणखी उशीर होईल. सावित्री मावशींना लवकरात लवकर भेटून घरी परत यायचंय. चल लवकर चल. स्वानंदी इतक्या रात्री कुठे चालली असेल? बायगो बायगो उठ. सुजित, बायगो उठ. सुजित, आज परत पिऊन आलायस का रे? किती वेळा सांगितलंय तुला पिऊन गाडी चालवू नकोस, ऍक्सिडेंट होऊन मरशील एक दिवस. झोप आणि मला पण झोपू दे यार. काय फालतूपणा आहे तुझा. तू झटकते काय यार? मला मी नवरा आहे तुझा. हा सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. पूर्ण समाजाचा हाच प्रॉब्लेम आहे. बायको नवऱ्याला अशी झटकते. ए उठ, मी तुझा नाव आहे. उठ. काय चाललंय यार? बायको हे स्वानंदी स्वानंदी स्वानंदी, मी संचिताला पाहिलं रस्त्यावर. तुला एवढी चढली आहे का रे? मला स्वानंदी म्हणतोयस तू आणि मलाच पाहिलं सांगतोयस. सुजित झोप यार. तू कोण? मी बायको आहे ना तुझी. हा बायको सॉरी संचिता, मी स्वानंदीला आत्ता पाहिलं रस्त्यावर. कुठेतरी जात होती, रिक्षा पकडत होती वाटतं, पण ती मी घरी येताना पाहिलं ती कुठेतरी जात होती. सुजित मी आता मारेन ना तुला, इतकी मारेन ना. सारखं स्वानंदी स्वानंदी स्वानंदी. ती जीवावर उठली तुझ्या आणि तरी तिचे भास होत आहेत तुला. नॉनसेन्स. झोप रे सुजित. सुजित, ज्या मुलीमुळे मला स्ट्रेस होतोय, तिच्यामुळे माझ्या आयुष्यातलं पीस सगळं निघून गेलंय. जिनं माझी फॅक्टरी, माझा पैसा, माझं सगळं घेतलंय, जिने मला संपवलंय, तिचा भास होईल मला. हाच प्रॉब्लेम आहे तुम्हा बायकांचा. तुमचा नवऱ्यांवर विश्वास का नसतो यार? मी आता स्वानंदीला बघितलं, ती कुठेतरी जात होती. खरं विश्वास नाही बसत आहे. ओके, एक काम कर, आत्ताच्या आत्ता जा आणि आउट हाऊस मध्ये बघ स्वानंदी आहे का. हा खरं बोलतोय की नशेत बरळतोय? अरे सोनूल्या, आउट हाऊस इकडे घेऊन येऊ, मग बघा ना. नाही तुला जायला लागेल ना आउट, मग जा ना. हा जर खरं बोलत असेल तर ही एक प्रकारची संधी आहे आणि मी ती नाही सोडणार. जा. जाते जाते चला बघ. हो जाते. तू झोप. गुड नाईट.
स्वानंदी नसणार आहे बघ तिकडे. क्या बात है, डोअर ओपनच आहे. म्हणजे सुजितने जे सांगितलंय ते खरं आहे. तर स्वानंदी रात्री एकटीच घराबाहेर गेली आणि बहुतेक मणीला सुद्धा हे माहित नाहीये. नाहीतर त्याने तिला एकटीला जाऊच दिलं नसतं. संचिता, या सिच्युएशनचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. स्वानंदी, आता तू फक्त मज्जा बघ. आता एकाच गोळीत कसे अनेक पक्षी मारतीये मी. बेस्ट लक बेबी. सुजीत, सुजीत मम्मा, सुजीत मम्मा, सुजीत मम्मा. संचिता, काय झालं तुला? तू रडतेस का? संचिता, तुला काही लागलं का? बरं वाटत नाहीये का? मी ओके आहे डॅड. मम्मा, मला सतत भीती वाटते हो. आपल्या घराची काळजी वाटते आणि झोप नाही लागत मला. तुमची, डॅडची, सुजितची, सगळ्यांची काळजी वाटते. असं वाटतं की की काहीतरी चुकीचं घडणार आहे. आज पण मला सारखी काळजी वाटत होती आणि झोपच येत नव्हती. म्हणून मी बाहेर फेऱ्या मारत होते आणि बघते तर काय, स्वानंदी डॅड, स्वानंदी कुठेतरी लपत छपत जाताना दिसली डॅड मला. इतक्या रात्री बाहेर गेली ती? हो मम्मा. तू तिला बाहेर जायला दिलंस एवढ्या रात्री? अगं तिला थांबवायचं, तिला विचारायचंस कुठे चाललीस एवढ्या रात्री? ही वेळ आहे का चांगल्या घरातल्या बायकांची फिरायची? अम्मा, तुम्हाला असं वाटतंय का मी तिला अडवलं नसेल? मी तिला म्हणाले, स्वानंदी अगं कुठे जातेस? खूप रात्र झाली, एवढ्या रात्री नको जाऊस, बरं नाही दिसत ते, डॅड रागावतील. मग ती काही म्हणाली का? डॅड काय म्हणणार ती? ती म्हणाली, डॅडची भीती मला नको घालूस, मी नाही घाबरत कुणाला. मला जे हवं तेच मी करणार आणि मला कुणी थांबवू सुद्धा नाही शकत असं म्हणाली. मी तिला पुन्हा अडवण्याचा प्रयत्न केला पण तिने मला धक्का दिला. मी भिंतीवर आपटले आणि माझा हात सुद्धा जोरात भिंतीवर आपटला गेला. दुखतोय मम्मा हात माझा, खूप दुखतोय. अति झाले स्वानंदीचं. एवढ्या रात्री बाहेर जाते म्हणजे काय? संचिता, तू स्वानंदीला थांबवून विचारलं नाहीस का की कुठे जातीस तू, का जातीस, परत कधी येणार आहेस? नाही डॅड, मी तिला विचारलं, अडवलं, पण ती काहीच नाही बोलली. मला धक्का देऊन सरळ निघून गेली ती. थांब, मणीला माहिती असेल, त्याला विचारतो मी. सरपोतदार साहेबांचा फोन. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. हॅलो मणी. हा साहेब, बोला ना. अरे स्वानंदी कुठे आहे? साहेब बोला ना, एवढ्या रात्री का फोन केला? काय झालं? अरे काही नाही, संचिता आता म्हणाली की तिनं स्वानंदीला बाहेर जाताना बघितलं. आता एवढ्या रात्रीच्या ती एकटी बाहेर कशी काय जाईल म्हणून खात्री करून घ्यायला फोन केला की ती घरातच आहे ना. अच्छा, स्वानंदी इथे नाहीच तर यांना काय सांगू? मणी,
ऐकतोस ना? हो मी ऐकतोय साहेब, बोला ना. अरे बोला ना. काय अरे काय गप्पा मारायच्या आहेत का? काय विचारलं मी? काय काय सर? झोपेतच दिसतोयस तू. अरे मी असं विचारलं की स्वानंदी घरातच आहे ना, हो किंवा नाही, पटकन सांग. जर स्वानंदी घरात नाहीये हे मी सरांना सांगितलं तर सर चिडतील. संचिता आणि शालिनी मॅडम आगीत तेल ओततील आणि स्वानंदीला ओरडा खावा लागेल. मणी, जागा आहेस ना? अरे काय विचारतोय मी? का तर मी स्वतः येऊ का तिकडे आउट हाऊस मध्ये बघायला? नाही नाही साहेब, तुम्ही कशाला येता? मी येतो ना. वाटलंच होतं मला. खरं सांगू ना, कंटाळा आलाय आता या संचिताच्या तक्रारींचा. आता जर खोट्या तक्रारी करते ती. हे बघा, एक काम करा, तुम्ही दोघंही इथे बंगल्यावर या. संचिताला स्वतःच्या डोळ्याने बघून दे स्वानंदीला, मग तिची खात्री पटेल. हं? या, तुमची वाट बघतोय. येत आहेत दोघंही, येत आहेत. तर घरात नसलेल्या स्वानंदीला कसं घेऊन जाऊ बंगल्यावर?